आपण घेत आहात। सर्वप्रथम तुमचे महापौर साहेब अभिनंदन करते। सभागृह नेत्यांनी इतक्या चांगल्या दृष्टीने ही मांडणी केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आमचे ज्येष्ठ चेतनभाऊ नरोटे यांनी त्यांचं समर्थन दिलं त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन आणि धन्यवाद। खरं तर महाराष्ट्र शासनाने जी काही जुलै 26 मध्ये ऍसेट मॉनिटायझेशन पॉलिसी, श्रीदेवीताई बसा, मला बोलायचंय, थोड्या वेळाने उठा, आपण बोलतोय तुम्ही बसा, मालमत्तेतून उत्पन्न मिळवण्याबाबत धोरण मंजूर केले। त्या अंतर्गत महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद यांच्या रिकाम्या जागा किंवा इमारती, दुकाने, बाजारपेठा व पार्किंग यांच्या पारदर्शक निविदा पीपीपी दॅट इज पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या पद्धतीने व्यावसायिक विकास करण्याच्या दृष्टीने हे प्रेझेंटेशन झाले। मी सभागृहातर्फे हर्षजी तुमचं खूप खूप आभार मानते। त्यांना आपण सगळ्यांनी मला असं वाटतं टाळ्या देऊन धन्यवाद द्यावेत, कारण की मी आता या प्रसंगाला सभागृहाला सांगू इच्छित आहे आणि म्हणून इथे उभी आहे की केपीएमजी ही कंपनी काय आहे आणि आपण आपल्या सोलापूरचा हा महत्वाचा वाटा त्यांच्या हातात देत आहोत। त्या नियोजनासाठी ज्या केपीएमजी मध्ये आपण पुढे त्यांना घेऊन या कंपनीला सरकत आहोत। या केपीएमजी ही के फॉर क्लीनफील्ड, पी फॉर पीच, एम फॉर मॅरविक आणि जी फॉर गोइडलर या 4 जणांनी 1891 मध्ये या चौघांनी येऊन प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यासाठी ही कंपनी तयार केली। भारतामध्ये 1993 मध्ये ही कंपनी आली। साधारण 150 वर्षापूर्वी तयार असलेली ही संस्था ही जागतिक द बिग 4 कंपनीज ज्या अख्ख्या जगामध्ये हे सरकारला मदत करतात, या कंपनीज मध्ये ज्या इतर 3 ह्या डेलॉइट आहे, प्राइस वॉटर कूपर्स आहे, EY अर्न्स्ट अँड यंग आहे आणि चौथी जी जगामध्ये अव्वल स्थान असलेली केपीएमजी कंपनी आहे ती आज आपल्या सभागृहात या माध्यमाद्वारे उपस्थित आहे। त्याचा अभिमान मी बाळगते आणि यांचं काम हे सरकारला कर प्रणाली, आर्थिक विकास, डिजिटल गव्हर्नमेंट, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक क्षेत्रातील परिवर्तन यावर काम करणे आहे। केपीएमजी ही कंपनी 142 देशात काम करते आणि भारतात त्यांच्या 14 सेंटर्स आहेत। मी अत्यंत अभिमानाने नमूद करू इच्छित आहे की महाराष्ट्र राज्याचे इन्फ्रामॅन ऑफ महाराष्ट्र आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या कंपनीला महाराष्ट्रातल्या 10 महानगरपालिका सपोर्ट केल्या, ज्यातली एक सोलापूर महानगरपालिका आहे। तसेच आपल्या सोलापूर जिल्ह्याचे तडफदार पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे। या प्रसंगी हर्षजी तुम्ही दिलेला डेमॉन्स्ट्रेशन आम्हाला सगळ्यांना एक ऊर्जा देणारा होता। आता आपल्या बऱ्याच बंधूंनी त्यामध्ये असलेल्या समस्या सांगितल्या, पण मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून माझ्या सोलापूरच्या जनतेला सांगू इच्छित आहे की बीओटी का गरजेचा आहे। न वापरल्या मालमत्तेतून उत्पन्न मिळवता येते, महापालिकेच्या नियमित उत्पन्नात वाढ मिळू शकते, मिळालेला पैसा हा पुन्हा विकासासाठी वापरू शकतो, नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होते, खासगी क्षेत्राची मदत घेता येते, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतात, महापालिकेची मालमत्ता अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापित करता येते। मी खरं तर एक मन घेऊन आले होते ज्याची आता चेतन भाऊ, अमोल भाऊ गरज नाहीये, पण आपल्याला आता मला दादांनी सांगितलं तसं मला सांगायचं आहे की राजकारण नको, सोलापूरला विकास हवा आहे, राजकारण नको, सोलापूरला विकास हवा आहे, अडथळे नको, विकासाची नवीन गती हवी आहे, विकासाची नवीन गती हवी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।